हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघत आहोत नीतिशास्त्र. ओके, जर तुम्ही माझा पहिलेचा व्हिडिओ नसेल बघितला तर पहिले बघून घ्या. त्यामध्ये कुठून ओरिजिन झालेलं आहे नीतिशास्त्राचं, कोणी काय म्हटलेलं आहे, कुठल्या शास्त्रामध्ये त्याचा अंतर्भाव केला जातो, हे सगळं मी व्हिडिओ फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलंच असणार आहे. तर हा सेकंड व्हिडिओ आहे. तर चला जास्त वेळ न घालविता आज आपण आपल्या सेकंड व्हिडिओला सुरुवात करूया. यामध्ये काय म्हटलं जाते, आता नीतिशास्त्र झालं तर त्याच्यामध्ये व्यवहार आलेला असणार आहे, कुतूहल आलेला आहे, उत्सुकता आली आहे, सगळं तुम्ही फर्स्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये एक नवीन कॉन्सेप्ट शिकणार आहोत. ते म्हणतात की व्यवहारात बोलताना आपण असे बोलत असतो, त्याने ही इति करावयास नको होती. म्हणजे इति म्हणजे त्यांनी काहीतरी वेगळं काहीतरी करावयास नको होतं. ठीक आहे, म्हणजे स्वतःच्या कर्मनिष्ठ माणसाचे आपण म्हणू की चारित्र्य चांगले आहे, तो मनुष्य आपले कर्तव्य चोख बजावत असते, असे बोलणे नेहमी योग्य वाटत असते. म्हणजे स्वतःचं काहीतरी इष्ट म्हणजे योग्य करणे हे काय आहे, चांगलं आहे, चारित्र्य संपन्न आहे, गुड आहे. आणि मनुष्य आपले कर्तव्य त्यांनी एक चोख बजावलं पाहिजे, हेही महत्त्वाचं आहे. आणि ते काय आपण असंच म्हणत असतो, नाही त्याने असं नव्हतं करायला पाहिजे, त्याचं चुकलं, त्याचं हे कर्तव्य आहे, त्यांनी करायलाच पाहिजे होतं, असं जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा आपण काय करतो, त्याचं चांगलेपणाचं इथे काय करतं, गुणगान गावत असतं. त्याने ते चांगलं केलं तर आपण त्याच्यामध्ये काय करतो, त्याचा व्यवहार कसा आहे हे इथे आपल्याला कळत असते. आणि हे जे विधाने आहे आपण केल्यानंतर ही विधाने खोटी आहे असे सांगणारे आपण म्हणते, पण आपल्याला काय आढळतील. आणि वरील विधाने वाटतात तितकी सोपी नाहीत हे कळू लागले. म्हणजे बघा, कुठलीही गोष्ट जर आपण एखाद्याला सांगितली, अरे नाही तुला असं नव्हतं करायला पाहिजे, तुम्ही असं केलं असतं तर तुझं चांगलं झालं असतं, बरोबर आहे. आपल्याला असं वाटते वरवर कोणी पण आपल्याला उपदेश देऊन चालला जाते, पण जेव्हा जो करणारा राहते त्यालाच कळतं की हे खरंच आहे की खोटं आहे. बरोबर आहे, मला योग्य वाटत आहे की तुम्हाला योग्य वाटत आहे हे काही नाही, जो परिस्थितीनुसार जो त्याला जो योग्य वाटेल तो ते करणार आहे. बरोबर आहे. कोणाला पण राय देणं जे आहे ना, सल्ला देणं, फुकटचा सल्ला देऊन जात असते कोणी, पण त्याची काही गरज नसते. त्याला समजते की परिस्थितीनुसार मला कसं वागावं लागणार आहे. आणि म्हणूनच एखाद्या माणसाला मी चांगले म्हटल्यानंतर माझा मित्र जर त्यालाच वाईट म्हणत असेल तर तो त्या दोन कारणामुळेच वाईट म्हणू शकतो. आता बघा, तुमचा मित्र फ्रेंड असेल ते तुम्हाला थर्ड पर्सनला तुम्ही चांगलं म्हणत असेल, तुम्ही म्हणतो कोणी जर आलं तर आमच्यावर हा वाईटच आहे, पण आपल्याला चांगलं वाईटची अशी घेणदेण नाही. ते कारण त्याच्यामध्ये दोन गोष्टी असल्या पाहिजे. एक पहिली गोष्ट, त्या माणसाविषयी मला माहीत नसलेल्या अनेक गोष्टी माझ्या मित्राला माहीत असतील. बरोबर आहे, तुम्ही तर नवीन आलेले पण तुमचा मित्र त्याच्यापासून 10-12 वर्षापासून राहत असेल तर त्याला माहिती आहे थर्ड पर्सन कसा आहे म्हणून. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही तर आता 2-3 महिन्यापासून तुमची ओळखी झालेली आहे, पण अंदरची डीप गोष्ट तुम्हाला माहीत राहणार आहे का नाही, हे सगळ्यात पहिलं महत्त्वाचं. आणि या गोष्टी जर त्याने मला पटवून सांगितल्या तर मला त्याचे मत बदलावे लागेल. बरोबर आहे, त्याने जर तुम्हाला सांगितलं की हा थर्ड पर्सन आहे, याच्यापासून वाचून राहायचा, हा असा आहे तसा आहे, तर त्यांनी जर तुमच्या मित्रांनी तुम्हाला पटवून सांगितलं कारण याने असं असं केलं होतं, हे असं नको करू, तर तुम्हाला काय वाटेल, पटेल. आणि ते तुम्हाला काय करावं लागेल, तुमचा मित्र सांगेल चांगल्या गोष्टी, तेव्हाच तुम्ही पण काय कराल, थर्ड पर्सनला तुम्ही बरोबर ऑब्झर्व करणार आहे. पहिली गोष्ट अशी असली पाहिजे. सेकंड म्हणतात, असेही असू शकते की मी आणि माझा मित्र दोघांनाही त्या माणसाविषयी सारख्याच गोष्टी माहीत असून सुद्धा मी त्या माणसाला चांगले म्हटले आणि माझा मित्र मात्र त्याच व्यक्तीला वाईट म्हटले. बरोबर आहे, दोन्ही पण गोष्ट असू शकते. बघा, एकाच नाण्याच्या दोन बाजू असते, एक चित असते, एक पट असते. आता तुम्हाला कुठली बाजू दिसत आहे, चित दिसत आहे की पट दिसत आहे, योग्य दिसत आहे का अयोग्य दिसत आहे, रॉंग दिसत आहे का राईट दिसत आहे, या तुमच्या गोष्टी आहे. आणि म्हणूनच एखाद्या तुम्हाला चांगली गोष्ट दिसत असे, वाईटमध्ये पण चांगली गोष्ट दडलेली असते, पण तुमच्या मित्राला वाईटमध्ये पण काय म्हणजे योग्यमध्ये पण अयोग्य गोष्ट इथे दिसत असेल, हे त्याचा फॉल्ट असणार आहे. ओके, आणि म्हणूनच या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे. आणि या ठिकाणी आपण चांगलं म्हणजे गुड आणि वाईट म्हणजे बॅड, हे जे दोन्ही शब्द आहे हेही वापरलेले आहे. आणि शब्द निरनिराळ्या अर्थाने वापरत असून जोपर्यंत या शब्दाचा समन्वयक अर्थ आम्हाला माहीत नाही तोपर्यंत आमच्यामध्ये शब्दाच्या अर्थाविषयी सहमती होणार नाही. म्हणजे बघा, काय गुड आहे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय बॅड आहे, हे तुम्हाला या दोघांचा अर्थ समजणार नाही तर तुम्हाला तुमचं पाऊल कसं समोर उचलणार आहे, तुम्हाला माहीतच कसं असणार आहे या शब्दाचा अर्थ काय होते नेमका. आणि म्हणूनच आम्ही दोन्हीही एकच विधान एकाच व्यक्तीच्या संदर्भात करू शकत नाही.
तुम्हाला पटत आहे हा योग्य आहे, दुसऱ्याला पटत आहे हा अयोग्य आहे. तुम्हाला वाटत आहे की अरे तो अयोग्य आहे, चुकीच्या मार्गाने चालत आहे, त्याला अरे हा तर चांगला मार्गाने चालत आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला शब्दच माहीत नाही हा मार्ग कुठले आहे, तुम्ही कुठल्या मार्गावर चालत आहे, तुम्हाला कुठला मार्ग तुम्हाला चांगल्या ठिकाणी घेऊन जाणार आहे की वाईट गोष्टीकडे घेऊन जाणार आहे, याचा जेव्हा तुम्हाला अर्थच कळणार नाही, तर ते काय म्हणतात, तर या एकाच व्यक्तीच्या संदर्भात आपण ते करू शकणार नाही. आणि नेमका हाच प्रश्न नीतिशास्त्रात विचारात घेऊन इष्ट म्हणजे गुड आणि अनिष्ट म्हणजे बॅड, योग्य अयोग्य, राईट और रॉंग, कर्तव्य म्हणजे ड्युटी या शब्दाचा अर्थ नीतिशास्त्रात इथे दिसत असतो. आणि त्यानुसारच इथे नीतिशास्त्राची आवश्यकता आपल्याला का भासते हे वरील उदाहरणावरून आता आपण स्पष्ट होईलच. ओके, चला. ते म्हणतात की या प्रमाणे केवळ तात्विक चर्चा करूनच नीतिशास्त्राचे अस्तित्व सामान्य माणसाला पटण्यासारखे नाही. म्हणूनच व्यावहारिकदृष्ट्या देखील नीतिशास्त्राची जेव्हा आवश्यकता आपल्याला जे भासत असते ते दैनंदिन जीवनात आता अनेक समस्या आपल्याला भेडसावीत असतात. त्यामधूनच मार्ग कसा काढावा हे आपल्याला कळेनासे होते. मानवी इतिहास तर अशी उदाहरणे अनेक आढळतात. आता बघा ना, तुम्ही महाचर्चा सगळेजणच करतात. तात्विकरित्या तुम्ही कुणाला समजूनही सांगतात, अरे असं नव्हतं करायला पाहिजे, बेटा असं करायला पाहिजे होतं, चांगल्या गोष्टी केल्या तर तुझं चांगलं झालं असतं. आता बघा, सगळ्यांना उपदेश देणं, नियम देणं, नियती देणं हे सगळंच काय आहे, बरोबर आहे. पैसे लागत नाही बोलायसाठी, कारण आपल्या जिभेला हाड नसते. हे सगळ्यात महत्त्वाचं. कशी पलटी मारेल हेही माहीत नसते. ओके, पण जेव्हा आपण रिॲलिटीमध्ये जेव्हा आपण अप्लाय करत असतो, आता बघा आपल्याला इथिक्समध्ये अप्लाइड इथिक्स आहे. अप्लाइड इथिक्स म्हणजे व्यावहारिक नीतिशास्त्र. आता जेव्हा तुम्ही व्यावहारिक नीतिशास्त्रामध्ये तुम्ही पारंगतच नाही होणार, तुम्हाला काय चांगलं आहे, काय योग्य आहे, काय वाईट आहे हे तुम्हाला कळणारच नाही, तर तुम्हाला लोक काय करणार, बुद्धू बनवणारच जाणार. तुम्ही त्यांच्या मार्गाने चालाल आणि ते काय करते, त्यांचा मार्ग वेगळा राहते, तुमचा मार्ग वेगळा होऊन जातं. बरोबर आहे. म्हणून ते म्हणतात की एकाच गोष्टीकडे काऊन चालत नाही. दैनंदिन जेव्हा आपण व्यावहारिक आपण जेव्हा जीवन जगत असतो तर अनेक समस्याचा सामना करावा लागत असतो. अनेक समस्या आपल्याला भेडसावत असतात, अनेक समस्या आपल्यासमोर उभ्या असतात. आणि म्हणूनच कुठलं काय योग्य आहे, काय प्रसंग आपल्याला जीवनामध्ये पडणार आहे हेही वेगळं असते. आणि काय करावे आणि काय करावयास हवे हेही सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता काय करावे हेही आपल्यालाच करावं लागतं आणि काय करावयास आहे हेही आपल्यालाच करावं लागते. म्हणजे क्वेश्चनही आपल्यालाच विचारावं लागते आणि आन्सरही विचारावं लागते. ठीक आहे. आणि म्हणूनच इथे आपल्याला शेक्सपियरचे हॅमलेट प्रमाणे जगावे की मरावे, ठीक आहे, टू बी ऑर नॉट टू बी, हे जे आपल्याला इथे शब्द दिलेला आहे ते हे अर्जुनाप्रमाणे शास्त्र, धर्म की बंधुप्रेम यासारख्या अनेक प्रसंगांना सामान्य माणसाला तोंड द्यावे लागते. धर्मशास्त्र एक तत्व सांगत असते, परंतु त्याचे पालन करणे प्रसंगी कठीण असते. सत्य नेहमी बोलावे, काय आहे, सत्य नेहमी बोलावे हे तत्व जे आहे हे प्रत्येक परिस्थितीत माणसाला पाळता येत नाही. बरोबर आहे. आता बघा ना, शेक्सपियर जे आहे यांनी आपल्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे जगावे की मरावे. ओके, जसं आता आपल्या याच्यामध्ये एक नाना पाटेकरचा पिक्चर आलेला होता. ठीक आहे, मला वाटते कोणता तरी पिक्चर होता त्यांचा, ते म्हणतात की जगावे की मरावे, हे त्यांचं तर खूप मोठं एक वाक्य होते, टू बी ऑर नॉट टू बी, आहे ना. तर ते त्यांनी पण तेच वाक्य म्हटलेलं आहे, जगावे की मरावे. हेच आपल्याकडे प्रश्न निर्माण होते. अर्जुन जे आहे भगवद्गीतेमध्ये एवढा मोठा आपल्याला एक काय म्हणून आपण काय म्हणून त्याला, कृष्णाने एवढं अर्जुनाला एवढं मोठं भगवद्गीता इथे सांगितलेली असणार आहे. एकाकडे तर त्याच्याकडे शस्त्र आहे आणि दुसरीकडे त्याच्या समोर काय त्याचे भाऊबंध उभे आहे. आता शस्त्र घेऊन भाऊबंधाला मारावे आणि जी परिस्थिती त्यांच्या समोर होती त्यानुसार दोन्ही गोष्टी इथे आवश्यक होत्या. बरोबर आहे. ते म्हणतात की जे तुझ्या समोर उभे आहे ते तुझे बंधू आहे आणि हे तुझ्या समोर काय आहे, शास्त्र धर्म आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी इथे महत्त्वाच्या असून सुद्धा ते म्हणतात की दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा आपण कुठलेही काम करत असतो तर तेव्हा आपल्याला अनेक समस्या इथे निर्माण होत असतात. आणि ते म्हणतात की सत्य नेहमी बोलावे. आता बघा ना, वेळ प्रसंगी तर सगळं सत्य बोलत असते. आता बघा ना, आपला मोबाईलचा जमाना आहे. तुम्ही कुठे एका ठिकाणी राहत असेल, तुमच्या फ्रेंडला किंवा तुमच्या मैत्रिणीला कोणालाही घरच्या लोकांना काय म्हणतात, अरे मी तर इकडे आहो,
बरोबर आहे. म्हणजे तुम्ही काय करत आहात, खोटे बोलत आहात. पण सत्य बोलावे हे तर सगळे सांगत असते. तत्वज्ञानामध्ये सांगितलेल्या परिस्थितीनुसार खोटं बोलावे. तर आपले श्रीकृष्ण पण काय करते, परिस्थितीनुसार पण खोटं बोलत असते. आता खोटं कुठं बोललं पाहिजे हेही तुमचं महत्वाचं असते, आहे का नाही? पण रोजच जर तुम्ही खोटं बोलत असाल आणि एखाद्या दिवशी सापडले, तर मग आली ना पंचायत. आणि म्हणूनच सत्य बोलावे, सत्य नेहमी बोलावे हे आपल्याला महत्वाचं आहे. पण हे जे तत्व आहे प्रत्येक परिस्थितीत माणसाला पाळता येणार नाही, हेही महत्वाचं आहे. कधी कधी आपल्याला खोटं बोलावं लागतं. मी हे नाही म्हणत का तुम्ही रोजच खोटं बोला, ओके. चला, आता खूप मोठा इथे युद्ध होऊन जाईल. चला, आता बघा, खुद युधिष्ठिरला सुद्धा जो सत्याचा आदर्श समजला जाते, तर युधिष्ठिर तुम्हाला माहितीच आहे, ठीक आहे. नरो वा कुंजरो वा असे सांगावे लागते. म्हणजे काय, हिंसा कधीही करू नये, ओके. आज हे तत्व आहे धर्मशास्त्रात सांगणे, परंतु स्वतःचा अथवा इतरांचा जीव वाचविण्यासाठी हिंसा करण्याचं योग्य ठरते. खरे सांगितल्यास जर रोग्याच्या प्रकृतीस अपाय होत असेल तर डॉक्टरने खोटे सुद्धा बोलणे हे त्याचे कर्तव्य आहे. आता बघा, युधिष्ठिर सारखे महान व्यक्ती इथे होऊन गेलेले नाही आहे. ते नेहमीच खरं बोलतात आणि त्यांचं जे आदर्श वाक्य, जे सत्याच्याच मार्गाने चालत होते, ते म्हणतात की हिंसा कधीही करू नये. पण धर्मशास्त्रानुसार जर आपण बघितलं, कोणाचा जर जीव वाचवायचा असेल तर आपल्याला हिंसा करावीच लागते, शस्त्र उठवावेच लागतात. ते स्वतःचं का बरं नसो, का दुसऱ्यांचं का बरं असो, नाही का, जे जिथे खोटं आलं तिथे सत्याचा मार्ग इथे आपण निवडावा लागतो. आता इथे डॉक्टरला आपण काही सोडलेलं नाही आहे. तर डॉक्टर जे आहे त्याच्याकडे मरीज आलेला आहे. तर डॉक्टर एखाद्या दिवशी खोटं बोलला तर त्याचा उपयोग काय होणार आहे, डॉक्टरचा, तर रोगाचा जीव वाचवायसाठी त्यांनी काय केलेलं आहे, परिस्थितीनुसार खोटं बोललेलं आहे, त्याचा जीव वाचला पाहिजे म्हणूनच इथे खोटं बोललेलं आहे, हेही होऊ शकते, ठीक आहे. कारण सिजविक इथे म्हणत आहे की सॉरी, डॉक्टरने खोटे बोलणे हे त्याचे कर्तव्य आहे, त्याची ड्युटी आहे. आता सिजविक आपल्या ते म्हणतात की द मेथड्स ऑफ इथिक्स मध्ये ते म्हणतात की लहान मुलास, वेड्यास, आजारी माणसास, आपल्या शत्रूस, चोरास आणि आपल्या अन्यायाने जो शब्द करत असतो त्याच उत्तर देताना किंवा आपल्या धंद्यात खोटे बोलणे गैर नाही. आता बघा, कुठे कुठे परिस्थितीनुसार खोटं बोलावंच लागतं, पण जिथे बोलावं लागतं तिथे ओके. पण जर तुम्ही म्हणा सगळीचकडे जर होऊन राहिलेलं आहे, खोटं बोलत आहे, हे काय बॅड आहे. सिजविक पण म्हणतात की द मेथड ऑफ इथिक्समध्ये या सगळ्या गोष्टीचा त्यांनी अंतर्भाव केलेला आहे. आणि याच ग्रंथात पुढे ते म्हणतात की सर्वांनी सत्याने वागावे असे जरी आपण म्हणतो तरी ज्या राजकीय पुरुषास आपले कारस्थान गुप्त ठेवायचे असेल तर त्यांनी इतरास किंवा व्यापाराने गिराईकास नेहमी खरेच सांगावे असे ना ग्रंथात पुढे तो काय म्हणते. आणि सर्वांनी सत्याने वागावे जरी आपणास वाटते तरी राजकीय पुरुषास आपले कारस्थान गुप्त ठेवायचे असते, त्यांनी इतरास किंवा व्यापाराने गिराईकास नेहमी खरेच सांगावे असे नाही. आता बघा, राजकारणी लोकांचा इथे पण त्यांनी समावेश घेतलेला आहे, पण आता जास्त डीपमध्ये जाणार नाही कारण आपल्या इकडे काय आहे, इलेक्शनचा माहोल आहे, ओके. आणि म्हणूनच ते काय म्हणतात, जर व्यापाऱ्यांनी पण गिराईकाचा खोटे बोलावे नाही, पण कधी कधी व्यापारी पण काय करतात, खोटं बोलत असतात, ठीक आहे. आणि याप्रमाणे धर्मात सांगितलेली तत्वे आणि व्यवहार यापैकी कशाचा स्वीकार करावे हे सामान्य माणसाला कळणार नाही. कारण अहिंसा, सत्य, असत्य, शुचिता आणि इंद्रिय निग्रह या तत्वाचा अंगीकार आपण प्रत्येक प्रसंगात करू शकत नाही. म्हणजे बघा, कुठे कुठे शस्त्र आपल्याला बाळगावेच लागते. आपण कधी कधी काय होतं, आपला जीव वाचवासाठी आपल्याला जरी आपण अहिंसा पाळत असलो तरी पण कधी कधी काय करावं लागते, हिंसा करावीच लागते. सत्याचा मार्गही ते निवडावा लागत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी करून लोकमान्य टिळक म्हणतात की गीता रहस्य या ग्रंथात ते लिहितात की गीतेच्या आरंभी शास्त्रधर्म आणि बंधुप्रेम यांच्या दरम्यान जे अर्जुनावर लालेला प्रसंग आहे तो विलक्षण, आपण म्हणतो विलक्षण नसून तशी प्रकारचे प्रसंग संसारात अनेक वेळी आपल्या कर्तव्यामध्ये थोर पुरुषांमध्ये येतात. आता बघा, अर्जुनाला सब धर्म काय आहे आणि बंधुप्रेम काय आहे, हेच काय आहे, दोन्ही पण गोष्टी होत्या. पण ते म्हणतात की या तिथेच नव्हत्या, तर आपल्या संसारामध्ये तशाच गोष्टी येत असतात. काय कर्तव्य आहे, काय आपल्याला चांगलं आहे, काय थोर पुरुष आहे, तेही त्याच्यातून निघालेले आहे.
आणि मग कधी अहिंसा आणि आत्मरक्षण, कधी सत्य आणि सर्वभूतहित, कधी देह क्षण आणि यश, तर कधी भिन्न भिन्न नात्यांनी उपस्थित होणारी कर्तव्य यांच्यामध्ये लढा देऊन शास्त्रोक्त सामान्य व सर्वसामान्य नीती नियमांनी जे काम न भागतात अनेक अपवाद म्हणून इथे पाहतात. आणि मनुष्यास, साधारणतः मनुष्यास नव्हे तर मोठमोठ्या पंडितासही अशा स्थळी कार्यकारण जेव्हा व्यवस्थित इथे होत असते, व्यवस्था इथे होत असते, तेव्हा कर्तव्य धर्माचा इथे निर्णय करावयास काही कायमचे धोरण किंवा युक्ती आहे की नाही हे जाणण्याची इच्छा स्वाभाविकरित्या होत असते. आता बघा ना, लोकमान्य टिळकांनी सुद्धा आपल्या गीता रहस्यामध्ये सांगितलेलं आहे की अर्जुनावर जेव्हा प्रसंग आला तर ते शास्त्र धर्म निवडायचं की बंधुप्रेम निवडायचं, हेही इथे आहेत का. आपल्या संसारामध्ये तशाच गोष्टी असते, योग्य काय अयोग्य काय आहे, काय चांगलेलं आहे आपल्यासाठी, काय योग्य आहे, हेही आपल्याला बघावं लागते. आणि ज्या ज्या नात्यानुसार ती परिस्थिती आपल्याला आपले कर्तव्य काय आहे हेही महत्त्वाचं असते. आणि वरील विवेचनावरून म्हणजे जे सगळं झालेलं आहे, सगळ्या गोष्टी आता मानवी वर्तनाविषयीच्या कुतूहलातून किंवा जिज्ञासेतून नीतिशास्त्राचा उदय कसा झाला हे समजू शकेल. आणि म्हणूनच आता नीतिशास्त्राची व्याख्या कशी करता येईल हे आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणारच आहोत. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण एवढं बघितलेलं असणार आहे. ठीक आहे, तर चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. यानंतरचे व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. ओके, चला बाय.